तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन प्रेझेंट केलाय, स्क्रीन दिसतोय, एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा. व्हेरी गुड. आपण एकदा थोडीशी रिव्हिजन करूया, कारण आता मध्ये 2 आठवडे झाले. मागच्या लेक्चरला कोणी नव्हतं, त्यामुळे ते लेक्चर कॅन्सल केलं आपण. त्याच्या आधी एक लेक्चर झालंय आपलं, त्यानंतर डायरेक्ट आजचं आहे. तर आधी आपण बघूया आपण कुठला चॅप्टर करतोय. लेट अस सॉल्व्ह अवर ओन प्रॉब्लेम्स. हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता लास्ट टू लास्ट लेक्चरला. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं की जे सिव्हिक लाईफ मधले, पब्लिक लाईफ मधले किंवा सोशल प्रॉब्लेम्स आपले जे आहेत, एकत्र आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण कुठले प्रॉब्लेम फेस करतो, तर आपण ते इग्नोर करत राहतो, त्या प्रॉब्लेम सकट जगत राहतो किंवा त्याला इग्नोर करतो. ते न करता आपल्याला काय करायचं आहे, आपले प्रॉब्लेम्स आपण स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. तो कसा करता येईल हे या धड्यात सांगितलेलं आहे आपल्याला. राईट. आपण पहिला थोडासा पार्ट वाचलेला होता की ज्याच्यामध्ये सिव्हिक लाईफ मध्ये लोकांनी कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल 2 आपण एक्झाम्पल घेतली होती. एक हिवरे बाजारचं एक्झाम्पल होतं, जिथे पाण्याचा प्रॉब्लेम होता. तो त्यांनी एका प्रकारे सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन सॉल्व्ह केला, जेणेकरून गावात कायम पाणी मुबलक प्रमाणात येत राहील. हे पहिलं होतं. आणि दुसरं एक्झाम्पल होतं क्लिनिंग अ विलेज थ्रू श्रमदान. प्रत्येकाने आपले एफर्ट्स घेऊन एखादं गाव कसं स्वच्छ केलं त्याचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं. ह्या 2 विलेजेसची आपण एक्झाम्पल पाहिली होती की एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात जर कल्पना आली तर ती आपण सगळ्यांसमोर मांडून जो आपला प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो नाउ वी विल कंटिन्यू विथ दिस चॅप्टर. इथपासून आपलं पुढचं बाकी आहे. संत गाडगे बाबा युज्ड कीर्तन्स टू स्ट्रेस द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग द विलेज क्लीन. संत गाडगे बाबांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यांनी कशाचा वापर केला की एखादं गाव शहर स्वच्छ ठेवायचं आहे हे सांगण्यासाठी त्यांनी कीर्तनाच्या माध्यमाचा उपयोग केला. बरोबर. कीर्तन कशात मोस्टली कीर्तन कुठे ऐकतो आपण? देवळांमध्ये, मंदिरांमध्ये. बरोबर. त्यामुळे लोक श्रद्धेखातर त्या देवळात जातात. तेव्हा जेव्हा कीर्तनातून त्यांना कळेल स्वच्छतेचं महत्व, ते जास्ती चांगल्यारीत्या ती स्वच्छता किंवा ते जे काही आहे ते अवलंबतात. बरोबर. तर त्या संत गाडगे बाबांनी कीर्तनांचा वापर केला कशासाठी? स्वच्छतेची मोहीम राबवण्यासाठी. आपल्याला आता माहितीच आहे की स्वच्छता किती गरजेची आहे. कोरोनामुळे आणखीन जास्ती चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंय की स्वच्छतेचा आपल्या आयुष्यात केवढा उपयोग आहे. राईट. आपल्याला आतापर्यंत अशा सवयी नव्हत्या की बाजारातून आपण एखादी गोष्ट आणली की ती धुवून घेऊया, व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया. बरोबर. आता काय झालं, आपसुकच हे व्हायला लागलं माणसांकडून. 4-5 महिने सतत ही गोष्ट आता आपल्याकडून घडतीये की बाहेरून काहीही वस्तू आली तर आधी आपण ती पाण्याखाली धरतो किंवा त्याला पुसून घेतो फडक्याने, काहीतरी तरी करतो. सो ह्या गोष्टींमुळे आता हळूहळू काय होणार, हा एक पायंडा पडत जाईल. आता 4 महिने झालेत, हाताला सवय लागत लागत वर्ष 2 वर्ष हळूहळू तीच सवय लागेल. बाहेरून आलं माणूस आंघोळ करतोय लगेच. आधी तसेच बसून आपण इकडे तिकडे फिरत राहायचो घरभर. आता व्हायरस आहे, कुठला एखादा किडा आहे किंवा काहीतरी आहे जे माणसाच्या शरीराबरोबर धूळ आलेली असते ती घरभर पसरत राहायची आधी. आता ते हळूहळू प्रमाण कमी झालंय. बरोबर. आता ह्याचा फायदा आपल्याला कुठे होणार आहे? डिरेक्टली और इनडायरेक्टली जेव्हा कोरोना जाईल तेव्हा लोकांच्या ह्या सवयी तशाच राहतील आणि त्यामुळे ओव्हरऑलच हेल्थ इम्प्रूव्ह होईल. तर हेच स्वच्छतेचं महत्व तेव्हापासून आपल्याला सांगण्यात येतंय की स्वच्छता राखा, स्वच्छता राखा. फक्त घराची नाही तर आजूबाजूच्या परिसराचीही. घराची स्वच्छता आरामात ठेवली जाते कारण आपण दिवसभर तिथे असतो. आपण बिल्डिंगचा विचार करत नाही, आजूबाजूच्या परिसराचा तेवढा विचार करत नाही. बट ते स्वच्छ ठेवणं ही महत्वाचं आहे. हा संदेश कीर्तनामधून आपल्याला संत गाडगे बाबांनी दिला. ही टोल्ड द पीपल that we cannot make progress without cleanliness, education and self reliance. 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या की ज्या माणसाच्या अंगी असतील तरच प्रगती होईल. एकेका माणसाची प्रगती जेव्हा होईल तेव्हाच अख्ख्या गावाची प्रगती होईल, तेव्हाच शहरांची प्रगती होईल आणि तेव्हाच देशाची प्रगती होईल. त्या 3 गोष्टी कुठल्या महत्वाच्या आहेत? क्लीनलीनेस, स्वच्छता. स्वच्छता असेल तर माणूस हेल्दी राहील, डिसीज फ्री राहील. त्यामुळे स्वच्छता पहिला महत्वाची गोष्ट झाली. एज्युकेशन, शिक्षण. आपण बघतोच सगळीकडे शिक्षणाला सगळ्यात जास्ती महत्व आहे. तिसरं
सेल्फ रिलायन्स. माणूस जेव्हा स्वतःवर अवलंबून राहील, आपली कामं आपला करायला लागेल, दुसऱ्यावरची डिपेंडन्सी कमी होईल, तितका तो जास्ती प्रगती करू शकेल. ही शोड पीपल हाऊ टू क्लीन द विलेज थ्रू हिज ओन ऍक्शन्स. त्यांनी स्वतः काही कृती केल्या, त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन जेव्हा स्वच्छता करायला सुरू केली, तेव्हा लोकांनी बघितलं की इतके मोठे संत जर ही गोष्ट करू शकतात, तर मी तर साधी व्यक्ती आहे, मला करायला काय प्रॉब्लेम आहे. सो त्यांच्या ह्या गोष्टीतून अनुभव घेऊन, त्यांचं हे समोर वागणं बघून लोकांनी स्वतः स्वच्छतेचा मार्ग अवलंबला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅराग्राफमध्ये काय आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक्सप्लेन्ड द इम्पॉर्टन्स ऑफ क्लीनलीनेस थ्रू हिज ग्रामगीता. त्यांनी त्यांच्या गीतेमधून, ग्रामगीतेमधून स्वच्छतेचं महत्व सांगितलं. मिळोनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साफ सर्वही, चहूकडे मार्ग. म्हणजे काय की सगळ्यांनी एकत्र मिळून साफसफाई करावी सगळीकडेच, म्हणजे जी आपल्या आजूबाजूला गटार आहेत किंवा बाथरूम्स आहेत, सगळी साफ ठेवावी, एकमेकांना मदत करून सगळं स्वच्छ ठेवावं. आणि काय की सगळे रस्ते सुद्धा क्लीन ठेवावेत, व्यवस्थित स्वच्छ ठेवावे. आपण आता जे बघतो आपल्या आजूबाजूला, त्यामध्ये काय होतं, सगळेजण स्वतःचं घर कसं स्वच्छ ठेवता येईल याच्याकडे लक्ष ठेवतात, बट रस्त्यावरती जाऊन कचरा टाकायचा, काही खाल्लं त्याचा कागद तिथेच टाकायचा, आईस्क्रीम खाल्लं त्याची काडी असेल तिथेच फेकून दिली, कप तिथेच फेकला, बरोबर, असे प्रकार आपण बघतो. जर प्रत्येक माणसाने ठरवलं की मी माझं जे काही गोष्ट खाईन त्याचे जे कागद आहेत, रॅपर्स आहेत, ती कचरापेटीत टाकेन, तर तिथे घाण होईल का? एखाद्या व्यक्तीला तिथे जास्ती जाऊन त्रास सहन करायला लागेल का सगळं साफ करायचा? नाही, ही प्रत्येकाने अवलंबायची शिस्त आहे. सो ह्याचं महत्व त्यांनी तेव्हा सांगितलं. कशातून? तर आता जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण देवाची उपमा देतो किंवा दैवी भाषेत, धर्माच्या भाषेत सांगितलं जातं, जास्ती चांगला इम्पॅक्ट होतो त्याचा. लोक जास्ती ऐकतात की बाबा नाही, मी हे जर केलं नाही तर मला देव शिक्षा करेल, ही भीती कुठेतरी निर्माण होते आणि माणूस ते करतो. जर असं नुसतं सांगितलं की ह्याच्यामुळे तुम्हाला हेल्दी लाईफ मिळणार आहे, आता असं इमॅजिन करा तुम्ही, साधं सोपं, की सपोज एक 7 महिन्यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये सांगितलं असतं की बाहेरून आलेली गोष्ट घरात आली की आधी धुवून घ्यायची, त्याच्याशिवाय वापरायचीच नाही, तर कोणी हे ऐकलं असतं का? आपल्यातल्या कमीत कमी 50 ते 60% लोकांनी हे ऐकलं नसतं. काय गरज आहे, बाहेरून तर काय येणार आहे अगदी असं लागून, वापरेन ना मी तसंच. बट 2 महिन्यात इतका फरक पडला की जो आता कायम राहील. राईट, असंच आहे, जेव्हा आपल्याला कुठल्या तरी गोष्टीची भीती बसते तेव्हा आपण ती गोष्ट व्यवस्थित करायला सुरुवात करतो. म्हणून त्यांनी ह्या सगळ्या अशा गीतेमधून, ग्रामगीतेमधून, ग्रामगीतांमधून किंवा कीर्तनांमधून संदेश दिला. नेक्स्ट, न्यूजपेपर्स कॅरी सेव्हरल आर्टिकल्स अबाउट श्रमदान. कलेक्ट दीज आर्टिकल्स, डिस्कस द थिंग्स दॅट कॅन बी अचीव्ड थ्रू इट. ओके, न्यूजपेपर्समध्ये श्रमदानाबद्दल बरंच येतं, तर तशी तुम्ही काय काय आर्टिकल्स येत आहेत ती वाचू शकता, त्याच्याबद्दल अजून काय माहिती मिळतीये ते बघू शकता. ओके, सो आता आपल्याला संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं काय योगदान आहे याच्याबद्दलचा पॅराग्राफ वाचायचा आहे. तर मी नावं घेईन त्याप्रमाणे वाचायचं आहे. ओके, फर्स्ट आदेश, स्विच ऑन युअर माइक. Yes. Yes. Very good. So start reading from Sant Gadge Baba. Screen दिसतोय तुला आदेश? Yes. Yes. Please start from reading from this paragraph. Sant Gadge Baba. Sant Gadge Baba used Kirtans. kirtan to Stress. Correct. Important of keeping the village Clean. clean.
E E tool hold the people that we cannot make progress Without without cleanliness. cleanliness. आणि मग त्यानंतर Education education and health reliance. reliance he should people People, हाँ, to हाँ, clean the village. Third, this our through his own येते own own actions. action. Very good. बस, you can switch off your mic now. नेक्स्ट पॅराग्राफ आहे, छोटूसा आहे. तो वाचण्यासाठी अनुज तुझा माइक ऑन कर. Yes, Yes, please teacher. start reading from राष्ट्रसंत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज explained the importance of cleanliness Cleanliness. through his Gram Gita. मराठी मधलं आहे ते वाचलंच तरी चालेल. मिळवणी मिळवणी करावे ग्रामसफाई नाले मोरी ठैठै ठाई 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 हस्ते परास्ते साफ सर्वही सहूकडे. मार्ग. Very good. Perfect. You can switch off your mic now. Okay, so आता आपण पुढच्या पार्टला सुरू करूया. Can you tell, do you think that there should be a group of peacekeepers in your school? आता आधी peacekeepers म्हणजे काय असेल? Do you know the meaning of this word? Peace. कोणी मला चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवेल पीसचं मीनिंग काय आहे? पीस कीपर्स ऐकलाय कधी हा शब्द आधी? पीस म्हणजे शांतता. ओके, आता सेमच पीस असंच आपण प्रोनाउन्सिएशन करून अजून एक शब्द असतो, पीस म्हणजे तुकडे पण असतं, पीसेस. सो त्याच्यामध्ये आपण तुकडे असाही त्याचा अर्थ होतो, बट ह्या पीसचा अर्थ आहे शांतता. तर तुम्हाला असं करेक्ट, तो PIECE जो तुकडा असतो त्याचं स्पेलिंग PIECE असतं. आणि आपण आता कशाबद्दल बोलतोय? PEACE. ह्या पीसचा अर्थ असतो शांतता. ओके, तर तुम्हाला असं वाटतंय का की शाळेत शांतता ठेवण्यासाठी अशी कोणी लोक हवीत का? व्हॉट इज युअर ओपिनियन? असायला पाहिजेत? So it can be either yes or no. What criteria will you use to select these peacekeepers?
Which rules will you include in the rule book for these peacekeepers? What methods should peacekeeper use to solve your disputes? How did you understand that disputes can be solved peacefully? म्हणजे काय की आता शाळेत सारखाच दंगा होत असतो. शाळा आहे खूप लहान मुलांसाठी, शाळा आहे भरपूर दंग्याचं एक ठिकाण आहे. आरडाओरडा, टीचर इज इनफ, ओके, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतील, बरोबर, भरपूर सारा दंगा चालू असतो, भांडणं चालू असतात. तर आता अशी शांतता राखण्यासाठी कोणाची गरज आहे का? तर काही जणांना वाटेल हवी, अशी लोक पाहिजेत की जी कंट्रोल ठेवतील. आणि काही जणांचं म्हणणं आहे, जसं प्रमिता म्हणली की नाही, टीचर्स आहेत तेवढे बास आहेत आम्हाला, की ते जितकं आम्हाला शांत बसायला सांगतात आम्ही तेवढे शांत बसणार. राईट. बट आता हा मुद्दाच कुठून येतो? शांतता कशासाठी हवी? चालू आहे दंगा, चालू आहे आरडाओरडा, काय प्रॉब्लेम आहे? शांतता कशासाठी लागते आपल्याला? तर जेव्हा शांतता असेल तेव्हा लोकांना काहीतरी सुचतं. नॉर्मली तुम्ही विचार करा, तुम्ही अभ्यासाला बसला आहात आणि समोर टीव्ही लावलाय जोर जोरात. आपल्या घरात एक टीव्ही चालू आहे, समोरच्यांच्या घरात एक टीव्ही चालू आहे, दोन्हीकडे दोन वेगळे चॅनल आहेत आणि आवाज आहे. अभ्यास होऊ शकेल का? नाही, अभ्यास होऊ शकणार नाही अशा कंडिशन मध्ये. कुठलंच काम रादर होऊ शकत नाही. जिथे दंगा चालू आहे खूप सारा, तिथे डिस्ट्रॅक्शन्स भरपूर राहणार. आणि आपण शाळेत शिकायला जातो, अभ्यास करायला जातो, तिथे दंगा असेल तर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून शाळेत दंगा न ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. काही जणांच्या दृष्टीनं शिक्षक पुरतील शांतता ठेवायला, काही लोकांचं असं म्हणणंही असेल की नाही, कोणीतरी पाहिजे जी लोक कंट्रोल करतील, की नाही दंगामस्ती केली की त्या मुलाला, त्या विद्यार्थ्याला काहीतरी शिक्षा होईल. इट डिपेंड्स ऑन ओपिनियन्स. ओके, तर आता आपण बघूया की काय गरजेचं आहे. फॉर अ सोसायटी टू बी पीसफुल, द बेसिक नीड्स ऑफ ऑल ऑफ इट्स सेक्शन्स नीड टू बी मेट. राईट. आता एखादी सोसायटी म्हणजे एखादा सामाजिक एरिया, किंवा आपण असं इमॅजिन करू बिल्डिंग, गाव, शहर, हे शांत राहण्यासाठी काय गरजेचं आहे? तर सगळ्या बेसिक नीड, मूलभूत गरजा जिथे पूर्ण झालेल्या असतील तिथे शांतता राहील. फॉर एक्झाम्पल, आता असं आहे की बिल्डिंग बांधलेली आहे, बिल्डिंग मध्ये अजिबात पाणीच येत नाही, किंवा बिल्डिंगच्या बाहेर समोरच्या बिल्डिंग मधली लोक येऊन काहीतरी कचरा टाकतात, जो कचरेवाला येऊन घेऊनच जात नाही. अशी जिथे सिच्युएशन आहे, जिथे ह्या मूलभूत गरजा भागवल्याच जात नाहीयेत, त्या ठिकाणी दंगा होणार. त्यामुळे कधीही शांतता राखण्यासाठी पहिली महत्वाची गोष्ट काय असते की त्या एरियाची, त्या सोसायटीची बेसिक नीड काय आहे आणि ती फुलफिल केली जाते की नाही. फॉर एक्झाम्पल, शाळेच्या बाबतीत आपण इमॅजिन केलं. समज असं इमॅजिन करा की शाळेमध्ये तुमच्या प्लेग्राऊंडच नाहीये, तर काय होईल? मुलं कुठे खेळणार? लहान मुलं आहेत, तुम्हाला खेळायचं आहे, तुम्ही वर्गात खेळायला सुरू करणार, बरोबर. आणि वर्गात खेळायला सुरू केलं की अशांती माजणार, कारण मध्येच बेंच येणार, डस्टर येणार, त्याचे आवाज येणार. सो जेव्हा अशा बेसिक गरजा भागवल्या जात नाहीत, भागत नाहीत, तेव्हा अशांतता पसरणार. ईच पर्सन मस्ट गेट द नेसेसरी सिक्युरिटी. प्रत्येकाला व्यवस्थित सिक्युरिटी पाहिजे. द एक्सप्लॉयटेशन इन सोसायटी मस्ट स्टॉप. इनइक्वॅलिटी मस्ट डिक्रीज. जे आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं की आता समज एखाद्या समाजामध्ये स्त्रीवर अन्याय होतोय, तर ती स्त्री शांत किती काळ बसेल? ती कधीतरी आवाज उठवणारच आणि तिथे शांततेचा भंग होणार. एव्हरीवन मस्ट हॅव द राईट टू पार्टिसिपेट इन पब्लिक लाईफ. प्रत्येकाला सोशल लाईफमध्ये काहीतरी मतं मांडण्याची, बाहेर जाऊन काहीतरी आपलं स्थान निर्माण करण्याची संधी मिळाली पाहिजे. बाय लर्निंग द इम्पॉर्टन्स ऑफ पीस and by using peaceful methods, we can create a peaceful environment in our family, school and community. शांततेचं महत्व आपण बघितलं. नुसतं आवाजाची शांतता नाही, मानसिक शांतता सुद्धा, बरोबर. आवाजाची शांतता ही बाहेरची अशांती होती. मानसिक शांतता म्हणजे काय हवी आपल्याला? की समज सारखं कोणतरी आपल्याला घालून पाडून बोलतं एखाद्या व्यक्तीला, तर ती मेंटली पीसफुल नाही राहू शकणार. सो ती मानसिक अशांतता होईल, ती भंग नाही केली पाहिजे. जेव्हा इनइक्वॅलिटी संपेल, ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी साध्य होतील, तेव्हा सगळेजण व्यवस्थित शांततेने राहू शकतील.
आणि त्याच्यामुळे काय होईल, आपल्या आजूबाजूचं वातावरण शांततामय होईल. ओके, सो आपण पुढचा एक पॅराग्राफ वाचून घेऊ. डू यू नो, in order for peace to spread worldwide and for nations to be able to strive for the development of their people, 21st September has been designated by the UN as International Peace Day. सगळ्या जगभर, ही फक्त एखाद्या देशाची गरज आहे का, किंवा एका गावाची गरज आहे का की शांतता राहायला हवी? नाही, पूर्ण देशाची गरज आहे. पूर्ण देशाची, पूर्ण जगाची गरज आहे. म्हणून वर्ल्ड वाईड, जगभरासाठी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस 21 सप्टेंबरला साजरा केला जातो. ओके, ऑन दिस डे इन न्यूयॉर्क, where the United Nations have their headquarters, a bell is rung at 10 o'clock in the morning. UN चा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स. तर त्यांचं हेडक्वार्टर, मेन ऑफिस कुठे आहे? न्यूयॉर्कमध्ये. तिथे 10 वाजता बेल वाजवली जाते. बेल म्हणजे आपली मोठी जी शाळेत वगैरे घंटा असते तशी. दिस इज फॉलोड बाय अ फ्यू मोमेंट्स ऑफ सायलेन्स. याच्यानंतर काही थोड्या वेळासाठी शांतता बाळगतात, का कुठल्याही प्रकारचा आवाज करत नाहीत लोक. दिस बेल हॅज बीन मेड फ्रॉम कॉइन्स गिव्हन बाय पीपल फ्रॉम अराउंड 60 नेशन्स. 60 नेशन्स मधून मिळालेल्या कॉइन्सनी ती बेल बनवलेली आहे. इफ यू वुड लाईक टू नो मोर अबाउट दिस, विजिट द फॉलोइंग वेबसाईट. तिथे एक वेबसाईट दिली आहे, त्याच्यावर व्हिजिट केलं की आपल्याला ह्याच्याबद्दल अधिक माहिती मिळेल. ओके, सो नाव पुढचा एक पॅराग्राफ वाचायचा आहे. तो वाचण्यासाठी दीक्षा स्विच ऑन युअर माइक. It is compulsory for everyone to read. दीक्षा, माइक ऑन कर. व्हेरी गुड. तुला पॅराग्राफ दिसतोय, फॉर अ सोसायटी टू बी पीसफुल. हे बघ, स्क्रीन दिसतोय. ओके, प्लीज स्टार्ट. Yes. For a society to be peaceful, the Basic basic needs of all of times, cities, all of its sections all of its sections need to be met. Each person must get them. Each person must get the necessary environment necessary आवाज ब्रेक. satisfy the explanation Exploitation. in society. What's must stop. बर, दीक्षा, तुझा आवाज खूप ब्रेक होतोय, तर आत्तासाठी माइक ऑफ केलास तरी चालेल. मे बी नेटवर्कचा इश्यू असेल तुझ्या इथे. सगळ्यांना हा प्रॉब्लेम येतोय की दीक्षाचा आवाज ब्रेक होतोय? हो ना दीक्षा, आता थोडा वेळ तुझा माइक ऑफ कर, नंतर मी तुला परत वाचायला देईन. ओके, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला नंतर भरपूर वाचायचं आहे. व्हेरी गुड. स्वराज, आता तुझा माइक ऑन कर. Yes. Very good. So please start from the exploitation in society. Exploitation in society must stop. Equality must
decrease. Everyone must have the right to participate in public life. By learning the importance of peace and by using peacefully methods, we can create a peacefully environment in our family, school, and community. Very good. You can switch off your mic. आता हा जो एक डू यू नो चा पॅराग्राफ आहे तो वाचायचा आहे, तर तो अनुज तुझा माईक ऑन कर आणि वाच. तुला मगाशी थोडंसं वाचायला मिळालं होतं म्हणून परत देतेय. Yes, teacher. येस, प्लीज स्टार्ट फ्रॉम इन ऑर्डर फॉर पीस. In order for peace to spread spread word need wide for nation to be able to strive for development of their people. 21 September has been this designated by the UN as International Peace Day. On this day in न्यूयॉर्क हे अमेरिकेतलं एक शहराचं नाव आहे. where the United Nations have their headquarters bell is ring 10 o'clock in the morning. This is followed by few moments of silence. This bill has been made from coin given by people from around 1660 nations. Very good. nation. You can switch off your mic now. आता आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करूया. येस, हर्षद आणि प्रमिता दोघांनाही वाचायला मिळणार आहे तुम्हाला. आता तुम्ही दोघंच बाकी आहे. सो आता आपण जेव्हा एक्सरसाइज डिस्कस करू त्याच्यातली जी आन्सर्स असतील ती तुम्हाला दोघांना वाचायला मिळतील. प्रमिता आणि हर्षद लक्षात आहे माझ्या? ओके, सो वी विल स्टार्ट विथ द एक्सरसाइज. त्याच्या आधी थोडंसं हे वाचायचं आपल्याला. ओके, हर्षद तुझा माईक ऑन कर. मग तू ऑलवेज रिमेंबर वाच. If there is peace in the family, school, and society, everyone will benefit. Peace contributes significantly to progress. It creates scope
or advances in various fields like business, industry, education, art, Literature. literature, entertainment, science, literature, entertainment, science, and technology. In this way, peace become a social value rather than a personal need. Very good. You can switch off your mic now. सो आपण काय बघितलं, कायम काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर शांतता असेल आपल्या कुटुंबात, शाळेमध्ये आणि ओव्हरऑल बाहेरच्या सोसायटीमध्ये सुद्धा जर शांतता असेल तर प्रत्येकालाच त्याचा फायदा होणार आहे. शांततेमुळे सगळ्यांचीच प्रगती होऊ शकते. कंट्रीब्यूट सिग्निफिकंटली, खूप मोठ्या प्रमाणात शांततेचं योगदान आहे. कशामध्ये? प्रगती करण्यामध्ये सगळ्यांचीच. त्याच्यामुळे काय होतं की सगळ्या फील्डमध्ये तुम्ही बघू शकाल, बिझनेसमध्ये, कारखान्यांमध्ये, शिक्षणामध्ये, कलेमध्ये, साहित्यामध्ये, एंटरटेनमेंट, सायन्स, प्रत्येक फील्डमध्ये प्रगती करण्याची संधी किंवा प्रगती कशामुळे होऊ शकेल तर फक्त आणि फक्त शांतता असेल तिथे तर. इन दिस वे पीस बिकम्स अ सोशल व्हॅल्यू. ती एक सामाजिक, शांतता ही एक सामाजिक गरज आहे, त्याला एक सामाजिक महत्व आहे रादर दॅन इंडिव्हिज्युअल. प्रत्येकाचं पर्सनल शांततेपेक्षा अख्ख्या समाजाची, जेव्हा एक एक व्यक्ती शांतता पसरवेल तेव्हा अख्खा समाज त्या शांततेतून जाईल. आपण फक्त फिजिकल शांततेबद्दल नाही बोलत आहे, मेंटल आणि फिजिकल दोन्ही, आणि त्याच्या थ्रू अख्ख्या देशाची प्रगती होईल. ओके, सो आपल्याला एकदा अख्ख्या चॅप्टरची थोडक्यात त्यांनी जे दिलंय रिव्हिजनचा तो पार्ट वाचायचा आहे. प्रमिता, प्लीज स्विच ऑन युअर माइक अँड रीड व्हॉट वी हॅव लर्न्ड. Pramita, can you hear me? Yes, okay. Yes. Please start reading from what we have learned. What we have learned, everyone has a responsibility to solve problems in civic life. Problems can be solved if everyone cooperates. Dialogue and discussion can help solve disputes. Disputes can be solved peacefully if they are in peace in the family, school, and society. Everyone benefits. Peace is a social value. Very good. You can switch off your mic now. So आपण काय काय शिकलो या धड्यातून की प्रत्येकाची काही ना काही जबाबदारी आहे, जे आपल्या सामाजिक आयुष्यात बाहेर जे आपल्याला प्रॉब्लेम्स दिसतात ते सॉल्व्ह करण्यामागे प्रत्येकाची काही ना काहीतरी जबाबदारी आहे. जर एकमेकांना सहाय्य केलं तर आपण मोठमोठाले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. डायलॉग आणि डिस्कशन म्हणजे चर्चा करून आपण त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन काढू शकतो. जर इंडिव्हिज्युअली प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नसेल तर आपण एखादा ग्रुप येऊन त्याच्यावर चर्चा करू शकतो, आपापली मतं मांडू शकतो आणि त्याच्या थ्रू जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करता येऊ शकतात. अशी भांडणं शांततेने सॉल्व्ह करता येऊ शकतात. त्याच्यासाठी मारामारी, दंगामस्ती, दगडफेक याची आवश्यकता नाहीये. दोन ग्रुप्सनी एकत्र येऊन चर्चा केली, समज दिली एकमेकांना व्यवस्थित, तर शांततेने सुद्धा जी भांडणं आहेत ती सॉल्व्ह करता येऊ शकतात. जर कुटुंबात, शाळेत आणि ओव्हरऑल सोसायटीमध्ये शांतता असेल तर त्याच्याने प्रत्येकालाच ते बेनिफिशियल होतं, प्रत्येकालाच त्याच्यातून फायदा होतो. आणि आपण काय शेवटचा महत्त्वाचा संदेश काय आहे आपल्याला की पीस इज अ सोशल व्हॅल्यू. ती एक सामाजिक महत्त्व असलेली गोष्ट आहे शांतता ही. ओके, सो नाउ वी विल स्टार्ट विथ द एक्सरसाइज. आपण एक्सरसाइज मध्ये काय काय क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करूया. टर्निंग अप, फर्स्ट फिल इन द ब्लँक्स. टर्निंग अ ब्लाइंड आय टुवर्ड्स प्रॉब्लेम्स मेक्स देम डॅश डॅश. उत्तर कुठे आहे आपण बघूया. आपण उत्तर शोधायची ही सवय लावून घ्यायची. स्वतः काय करायचं आपल्याला, प्रश्न वाचल्यानंतर प्रश्न लक्षात ठेवायचा आणि कुठल्या पॅराग्राफ मध्ये साधारण असेल याचा विचार करायचा. आपल्याला प्रॉब्लेम बद्दल कुठल्या पॅराग्राफ मध्ये होतं तर एकदम पहिल्या त्यात शोधायचं, साधारण नजर फिरवायची, मग आपल्याला दिसेल. एक चौथा सेंटेन्स इथे दिसतंय बघा आपल्याला.
If we turn a blind eye towards problems, they become worse. ते अजून खराब होत जातात. So what will be the answer for this question? Worse. Correct. समजलंय सगळ्यांना पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? Turning a blind eye towards problems makes them worse. WORSE हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे. Moving to the second question, it is important to be able to identify dash dash dash. याचं उत्तर आपण आता शोधायला जाऊया. हे बघा इथे दिसतंय. It is important to be able to identify problems or issues. याचा आन्सर तुम्ही काय लिहा? It is important to be able to identify problems or issues. Correct. You can either write दोन्ही लिहिलेलं कधी बरं? Issues हे करेक्ट आन्सर आहे. You can write both problems or issues. Identify is not the answer. Identify is there in the question. तुम्हाला काय ओळखायचं? तुम्हाला असे प्रॉब्लेम्स असे इश्यूज ओळखता आले पाहिजेत असं त्याचा अर्थ आहे. Okay, so answer to the second question is it is important to be able to identify issues or problems. अजून चांगलं उत्तर तुम्ही असं लिहू शकाल to identify issues or problems in a civic life. जास्ती छान उत्तर काय असेल? आयडेंटिफाय. मी चॅटबॉक्स मध्ये लिहून टाकते म्हणजे तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घेऊ शकाल पटकन. प्रॉब्लेम्स और इश्यूज इन ए सिविक लाईफ. हे अजून चांगलं उत्तर दिसेल त्या ठिकाणी म्हणून हे असं उत्तर लिहून घ्या. It is important to be able to identify problems or issues in a civic life. Now the next is what is meant answer in one sentence. आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. What is meant by issues in civic life? आता ही एक डेफिनेशन असणार आहे की इश्यूज इन सिविक लाईफचं मीनिंग काय आहे तर ती कुठे आहे ते आपण बघूया. ओके, द प्रॉब्लेम्स इथे दिसतीये. मी एकदा वाचून दाखवते मग त्याच्यानंतर मी कोणाला तरी माईक ऑन करायला सांगेन. लाईन दिसतीये. द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय पीपल इन सिटीज अँड विलेजेस कॅन बी कॉल्ड प्रॉब्लेम्स और इश्यूज इन सिविक लाईफ. समोर जो तुम्हाला स्क्रीनवर पॅराग्राफ दिसतोय त्यातून खालून सातवी लाईन The problems faced by people in cities and villages can be called problems or issues in civic life. तर आता एक गोष्ट करायची आपल्याला. आपण एक्सरसाइज जेव्हा सोडवत असू तेव्हा वही पेन घेऊन बसायचंय. टेक्स्टबुक तुमच्या जवळ असेल पुस्तक तर तिथे तुम्ही फक्त मार्क करून घेऊ शकता पेननी. नसेल तर स्क्रीनवर जी डेफिनेशन दिसतीये मी आता दोनदा वाचून दाखवली तेव्हा ती लिहून घ्यायची पटकन. ओके, आता आपण मगाशी ज्या क्रमाने वाचत आलो त्याच्या उलट्या क्रमाने जाऊया. वी विल स्टार्ट नाउ विथ प्रमिता. प्रमिता नाईटचे लेक्चर आहे. प्रमिता, कॅन यू स्विच ऑन युअर माइक? प्रमिता, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Yes, आणि read this definition, the problems. Can you see it? Yes, ma'am. Yes, please read. The problems faced by peoples in cities and villages can be called problems or issues in civic life. व्हेरी गुड. बस एवढीच आपल्याला एक्झाम मध्ये डेफिनेशन लिहायची. व्हॉट इज मेंट बाय प्रॉब्लेम्स और इश्यूज इन सिविक लाईफ असा प्रश्न आला तर. कारण काय आपल्याला प्रश्न आधी वाचायचा काय आहे? आन्सर इन वन सेंटेन्स म्हणजे एका ओळीत उत्तर द्यायचंय. तर ही एक ओळ झाली आपली. ओके, सो हे आन्सर झालं. आता सेकंड क्वेश्चन आपण बघूया काय आहे. हाऊ कॅन प्रॉब्लेम्स इन सिव्हिक लाईफ बी सॉल्व्ड?
प्रश्नाचा अर्थ आपल्या मनात एकदा इमॅजिन करायचा काय असेल? सिव्हिक लाईफ मधले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील? हाऊचं मिनिंग काय असतं? कसे. बरोबर. तर आता सिव्हिक लाईफ मधले प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करता येतील? मग जेव्हा आपण पहिल्यांदा बघतोय आपण पुस्तकात उत्तर शोधायचं. येस. सो इथे आपल्याला दोन ओळी लिहिता येऊ शकतात. वन पर्सन अलोन कॅनॉट सॉल्व्ह सच प्रॉब्लेम्स. दे कॅन बी सॉल्व्ड थ्रू एव्हरीवन्स एफर्ट्स अँड कोऑपरेशन. सो याच्यात मेन पार्ट काय आहे आन्सरचा? दे कॅन बी सॉल्व्ड थ्रू एव्हरीवन्स एफर्ट्स अँड कोऑपरेशन. प्रत्येकाच्या प्रयत्नातून, मेहनतीतून आणि सहकार्यातून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जाऊ शकतील. राईट. तर आता हे आन्सर वाचायचं आहे. हर्षद, तुझा माईक ऑन कर. Yes, teacher. येस, प्लीज रीड दिस आन्सर. स्टार्ट फ्रॉम वन पर्सन अलोन. One person alone cannot solve such problems. They can be solved through everyone's efforts and cooperation. व्हेरी गुड, परफेक्ट. समजलंय सगळ्यांना काय उत्तर आहे ते? ओके, समजलंय सगळ्यांना आन्सर काय आहे ते? मी चुकून मीटिंग मधनं लेफ्ट झाले होते, आता आली आहे परत. व्हेरी गुड. सो आपण आता सेकंड क्वेश्चनचा आन्सर बघितलं. नाऊ वी विल मूव्ह ऑन टू थर्ड क्वेश्चन. एकच मिनिट मला स्क्रीन प्रेझेंट करू दे. इज इट विजिबल? स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? ओके. So now we will move on to the third question. Name the great personalities that stressed the importance of cleanliness. अशा दोन व्यक्तींची नावं सांगायची आहेत ज्यांनी स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं. तर कोण आहेत ते आपण इथे वर बघितलं होतं. संत गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ही दोन फक्त आपल्याला नावं लिहायची आहेत. ओके, त्यामुळे वहीमध्ये किंवा पुस्तकात कुठेतरी लिहून घ्या. थर्ड क्वेश्चनचा आन्सर आहे संत गाडगे बाबा, कॉमा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. स्पेलिंगसाठी तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघू शकता. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये संत गाडगे बाबा दिसतोय आणि दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ओके, लिहून घेतलीत उत्तरं? व्हेरी गुड. सो नाव कमिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. आन्सर इन शॉर्ट. आपल्याला थोडक्यात उत्तर लिहायचं आहे, म्हणजे ऍटलिस्ट 2 ते 3 ओळी किंवा त्याच्यापेक्षा जास्ती, एवढं आपल्याला उत्तर हवंय. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ क्लिनिंग द विलेज थ्रू श्रमदान. श्रमदान मधून जी कन्सेप्ट होती विलेज क्लिनिंगची, ती काय होती ते एक्सप्लेन करायचंय. ते आपल्याला हा पॅरेग्राफ लिहायचा आहे. तेव्हा क्लिनिंग अ विलेज थ्रू श्रमदान हा जो पॅरेग्राफ आहे आपल्या समोर, तो आपल्याला ह्या क्वेश्चनचं आन्सर म्हणून लिहायचा आहे. आन्सर इन शॉर्ट मधलं पहिलं. ओके. सो आत्ता मगाशी एक नवीन कोणीतरी जॉईन झालंय. योगिता म्हात्रेजी, प्लीज राईट स्टुडंट्स नेम. योगिताजी, स्टुडंटचं नाव लिहा. योगिताजी, स्टुडंटचं नाव लिहा. लेट जॉईन झालेला आहात तुम्ही. ओके, देर इज नो रिस्पॉन्स फ्रॉम हर साइड. ठीक आहे. स्वराज, माइक ऑन कर.
अंतरा. ओके, एकच मिनिट स्वराज, माईक ऑफ केलास तरी चालेल. अंतरा नाव आलेलं आहे तिचं, स्वराज नाहीच आहे मीटिंग मध्ये. अंतरा, माईक ऑन कर. अंतरास माईक ऑन कर. Yes, teacher. Yes. Please start reading this paragraph. Cleaning a village through Shramadhan. स्क्रीन दिसतोय ना तुला? अंतरा, स्क्रीन दिसतोय? ओके, नो प्रॉब्लेम. मला तरी तिचा काहीच आवाज येत Yes, नाहीये. teacher. ओके, स्क्रीन दिसतोय म्हणजे तुला? सो हा पॅराग्राफ वाचशील तू? Yes, teacher. Yes, please start reading from the people of. थोडंसं वाच, तुला स्क्रीन The दिसते people ना? of Kudal, वाडी, Kudalwadi in उस्मानाबाद, Osmanabad district district year cleaned clean of their village their village that through the village thought everyone नाही, through श्रमदान teacher screen नाही दिसत. नाही दिसत आहे. कोणालाच नाही दिसत आहे का स्क्रीन? जरा मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. स्क्रीन दिसत नाहीये कोणाला? रेंजचा इश्यू आहे का? दिसतीये ना? ओके ओके ओके, नो प्रॉब्लेम. मे बी अंतरा तुझ्या इथे रेंजचा प्रॉब्लेम असेल तर माईक ऑफ केलास तरी चालेल. आता हा पॅराग्राफ प्रमिताला वाचू दे एकदा, मग आपण बाकीचे अजून आहे पुढे एक आन्सर, ते अजून कोणाला तरी देऊया. सो अंतरा, माईक ऑफ केलास तरी चालेल. प्रमिता, प्लीज स्विच ऑन युअर माईक अँड रीड दिस पॅराग्राफ. Yes, ma'am. Yes, read this paragraph. Cleaning a village through. Cleaning their village through Sharmanda Shramadhan. or voluntary contribution of labor. They decided that everyone should help in cleaning the village. First, the wastewater was dealt with. Dealt The with. garbage was used to make manure using vermiculture. 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 A म्हणजे toilet गांडूळ. was built. A toilet was built in each house. व्हेरी गुड. आणि तो एक जो शब्द होता, यूज टू मेक मॅन्युअर. मॅन्युअर म्हणजे खत आणि वर्मिकल्चर म्हणजे गांडूळ खत. ओके, व्हेरी गुड. यू कॅन स्विच ऑफ युअर माईक नाव. तर आता हे आन्सर मार्क करून ठेवा. जो थर्ड क्वेश्चन आहे, आन्सर इन शॉर्ट, त्याच्यामधला जो पहिला क्वेश्चन होता त्याच्यासाठी हा पॅराग्राफ लिहायचा आहे तुम्हाला. क्लिनिंग अ विलेज थ्रू श्रमदान. ओके, आता टेक्स्टबुक मध्ये किंवा कुठेतरी मार्क करून ठेवा की तुम्हाला हा पॅराग्राफ आन्सर म्हणून लिहायचा आहे. एक्झामला जर हा क्वेश्चन आला की एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ क्लिनिंग द विलेज थ्रू श्रमदान, असा प्रश्न आला तर काय उत्तर लिहायचं आहे. ओके, सो नाव नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ कॅन अ सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर पीस बी क्रिएटेड? शांतता राखण्यासाठी
चांगलं सुटेबल वातावरण कसं निर्माण करता येईल, सुटेबल एन्व्हायरमेंट कसं तयार करता येईल. तर त्याचा आन्सर आपण जो पीसचा पॅराग्राफ केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिळेल. हा जो पॅराग्राफ दिसतोय, फॉर अ सोसायटी टू बी पीसफुल द बेसिक नीड्स, इथपासून ते कम्युनिटी पर्यंत हा अख्खा पॅराग्राफ आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, सो हु विल रीड दिस पॅराग्राफ नाव? हा पॅराग्राफ कोण वाचेल? प्लीज राईट युअर नेम इन चॅट बॉक्स. आता सगळ्यांना लेक्चरमध्ये ॲटलिस्ट एकदा मोठा पॅराग्राफ वाचता आलाय? ओके, प्रमिता तुझं आत्ताच वाचून झालंय, तर हाफ पॅराग्राफ आपण वाचायला देऊया हर्षदला आणि उरलेला हाफ थोडासा देऊया दीक्षाला, म्हणजे दोघांनाही वाचता येईल. सगळ्यांचं ॲटलिस्ट एकदा व्यवस्थित मोठे पॅराग्राफ वाचून झालेले आहेत प्रत्येकाचे. ओके, सो नाउ फर्स्ट हर्षद, प्लीज स्टार्ट रीडिंग फ्रॉम फॉर अ सोसायटी. Harshad, switch on your mic. Yes. Yes, please start reading from For a society, its sections need to be made. Each person must get the necessary security. The explanation in society must stop. Inequality must Okay, bas. decrease. Everyone must have the right Okay, very good. You can switch off your mic now. आता आपण participate live. in बस, public. आता आपण दीक्षाला एक चान्स देऊया वाचायला. पुढचं जर काही असेल तर पुन्हा पुढच्या लेक्चर मध्ये तुला मिळेलच. So please switch off your mic now. Diksha, switch on your mic and start reading from everyone. Everyone must have the right to Participate participate in public life by learning the importance of pets and by using Peaceful methods. Yes, please continue. Diksha? Okay. environment is our family, school and community. हा, व्हेरी गुड. जो आपल्या तिसऱ्या मधला सेकंड क्वेश्चन होता त्याच्या उत्तरामध्ये आपल्याला हे लिहायचं आहे सगळं. हाऊ कॅन अ सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर पीस बी क्रिएटेड? सो the last part is the main gist of the answer, that by learning the importance of peace and by using peaceful methods we can create a peaceful environment in our family, school and community. So आता हे 3 जास्ती मार्कांना हा तुम्हाला प्रश्न येईल, त्यामुळे पहिल्यापासून फॉर अ सोसायटी पासून कम्युनिटी पर्यंत अख्खा पॅराग्राफ हे या प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहायचं आहे. ओके, समजलंय सगळ्यांना व्यवस्थित? व्हेरी गुड. आता अजून एक छोटासा प्रश्न आहे ज्याच्यावर थोडंसं डिस्कशन एक्सपेक्टेड आहे. तर आपल्याकडे अजून 2 मिनिटं आहेत हार्डली. एक प्रॉब्लेम त्यातला आपण डिस्कस करूया. व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन? खालची सिच्युएशन आली तर तुम्ही काय कराल? द क्लास लीडर विशेस टू मेंटेन क्वाइट इन द क्लासरूम. तो क्लास लीडर माहिती आहे तुम्हाला काय असतो? असेल ना तुमच्या क्लासमध्ये पण एखादा क्लास लीडर, आणि त्याला सांगितलंय की वर्ग शांत ठेवायचा आहे. काय कराल बरं तुम्ही? करेक्ट, मॉनिटर असतो, बरोबर.
सपोज तुम्ही मॉनिटर आहात, कोणाला याचं उत्तर द्यायचं आहे. इट इज ओके इफ यू स्पीक इन मराठी. पटकन आपल्याला लेक्चर संपायच्या आत 1 मिनिटात उत्तर हवं याचं. कोण सांगेल, काय कराल? तुम्ही मॉनिटर आहात क्लासचे आणि तुम्हाला टीचरनी सांगितलंय की मी येईपर्यंत क्लास शांत हवा आहे मला, तर काय कराल? प्रमिता सांगतेस बर. पण आता आपली वेळ झाली. आपण हे जे 3 प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे 3 ज्या सिच्युएशन आहेत सगळ्याच्या सगळ्या नेक्स्ट लेक्चरलाच बघूया. चालेल? तिन्ही सिच्युएशन डिटेल मध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, करेक्ट. पनिशमेंट करता येईल जर कोणी दंगा केला तर. सो तिन्हीचं वेगवेगळी मतं असतील. थोडंसं जास्ती आपल्याला हे उत्तर लिहायला लागणार आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्याबद्दल डिस्कस करूया. So for now, thank you and bye. You can leave the meeting now. Bye, teacher. Bye, teacher. Bye, teacher. Bye, miss. Bye, teacher. Bye, teacher. Bye, miss.